DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। महाकवी वामनदादा कर्डकांनी आपल्या दिखाणात गायनात व्यावसायिकता कधीच आणली नाही। सुरुवातीच्या काळामध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांनी एका सायकलवर पेटी घेऊन एखादा सोबती घेत खेडेगावात ढोलकीची व्यवस्था करत प्रबोधनाची चळवळ सुरू केली। हे आपण विसरता कामा नये। वामनदादांनी बाबासाहेबांच्या विचाराला जास्तीचे प्राधान्य देऊन आयुष्यभर हजारो गीत लिहिली आणि गायली, असे मनोगत बार्टीचे परभणी प्रकल्प सहाय्यक माननीय मुंजाजी कांबळे यांनी व्यक्त केले। महाराष्ट्रातील प्रबोधनकार महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 104व्या जयंतीनिमित्त गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथून परिसरात महाकवी वामनदादा कर्डक यांची महाराष्ट्र राज्यातील पहिली समाधी असल्यामुळे त्रिशरण पंचशील घेऊन सामूहिक अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी महाकवी वामनदादा कर्डक यांचे मानसपुत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय विलासराव जंगले यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्यासोबतच बार्टीचे परभणी प्रकल्प सहाय्यक माननीय मुंजाजी कांबळे, बौद्धाचार्य रमेश जोंधळे, पत्रकार राहुल सामने, दयानंद म्हस्के, दिलीप भालेराव यांचीही उपस्थिती होती। महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त त्रिशरण पंचशील झाल्यानंतर कांबळे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना सामाजिक विषयावर प्रबोधनाकरिता बाबासाहेब आंबेडकरांना वेळ कमी मिळत होता। त्यामुळे महाकवी वामनदादा कर्डक यांनी वाडी तांड्यावर खेड्यापाड्यात जाऊन प्रबोधनाची चळवळ जास्तीच्या वेगाने चालवली। वामनदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत वैचारिक तडजोड कधीही केली नाही। दादांनी रात्रंदिवस माणसाला जागृत करण्यासाठी हजारो गीत लिहिली आणि गायली। त्यामुळेच आज परिस्थितीला आपल्याला हे सुखाचे दिवस अनुभवायला मिळत आहे। हे फक्त वामनदादा कर्डकांमुळे, हे विसरता कामा नये। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।